शिक्षिकेने दिलेल्या उठाबशा या शिक्षेमुळे चिमुकलीचा मृत्यू. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने घेतली पीडित कुटुंबाची भेट तर संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी. वसई पूर्वेच्या सातिवली येथील कुवरापाडा परिसरात श्री हनुमंत विद्यामंदिर येथे शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने पाठीवर दप्तर घेऊन तब्बल 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. यात 12 वर्षांची चिमुकली आशिका गोंड हिचा मृत्यू झाला आहे. शिक्षेनंतर आजारी पडलेल्या आशिकावर 8 दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून बालदीनीच तिच्यावर काळाने घाला घातला आहे. काजल गोंड उर्फ आशिका ही विद्यार्थिनी इयत्ता 6वी अ वर्गात शिकत होती. 8 नोव्हेंबरला अनेक विद्यार्थी शाळेत उशिराने आल्याने शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तर घेऊन 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. यात आशिकाही होती. मात्र शाळेतून घरी परतल्यानंतर आशिकाची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला तातडीने वसईतील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती आणखीनच खालावल्याने तिला मुंबईच्या जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास तिचा मृत्यू झाला आहे आणि शनिवारी रात्री उशिराने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सदर मुलीच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेऊन संबंधित शाळेवर व शिक्षिकेवर कारवाई करण्यासाठी शिवसेना आपल्या पाठीशी आहे म्हणून सांगितले व झालेल्या घटनेवर शिवसेना आपल्या दुःखात सहभागी आहे तसा शब्द दिला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख